नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आजचा विषय आहे मील प्लॅनिंग भाग 2. मील प्लॅनिंग भाग 1 मध्ये आपण मील प्लॅनिंग म्हणजे काय, मील प्लॅनिंगचे उपयोग किंवा फायदे आणि मी मील प्लॅनिंग कसं करते ते पाहिलं होतं. आजच्या भागात आपण मील प्लॅनिंग करत असताना लक्षात घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा टिप्स पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मील प्लॅनिंग करत असताना सर्वात महत्त्वाची असणारी पहिली गोष्ट म्हणजे मेक अ मास्टर लिस्ट. आता मास्टर लिस्ट म्हणजे काय, तर आपण आणि आपलं कुटुंब खात असलेल्या भाज्या, पालेभाज्या, फळं किंवा धान्य, कडधान्य किंवा काही स्पेशल रेसिपीज यांची लिस्ट म्हणजे मास्टर लिस्ट. मील प्लॅनिंग भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आठवडाभर खात असलेल्या एक आहाराची यादी करा. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहात, लंचमध्ये काय खाणार आहात, डिनरमध्ये काय खाणार आहात याची एक यादी तयार करा. मास्टर लिस्टमुळे ही आहाराची यादी तयार करायला खूप सोपं पडतं. ही आहे माझी मास्टर लिस्ट. यामध्ये मी भाज्या, पालेभाज्या, फळं, कडधान्य आणि इतर लागणाऱ्या सामानाची यादी केली आहे. तसेच सकाळचा नाश्ता किंवा मुलांच्या डब्यात द्यायच्या पदार्थांच्या रेसिपीची नावं लिहिलेली आहेत. पातळ आणि सुक्या भाज्यांची नावे देखील आहेत. ही मास्टर लिस्ट मी 5 ते 6 वर्षापूर्वी बनवली आहे आणि वेळोवेळी त्यात बदल देखील केलेले आहेत. मला जर कोणती नवीन रेसिपी मिळाली तर त्याचं नाव मी या लिस्टमध्ये ऍड करते. वीकली मील प्लॅनिंग करत असताना मी घरातील ग्रॉसरी आणि फ्रीजमधील भाज्या चेक करते आणि या मास्टर लिस्टचा उपयोग करून वीकली मील प्लॅनिंग करते. या मास्टर लिस्टमुळे मला मील प्लॅनिंग करणं खूप सोपं जातं. मील प्लॅनिंग करत असताना महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॉसरी लिस्ट, म्हणजेच महिन्याभराच्या सामानाची यादी. या यादीची गरज काय, तर या यादीमुळे आपण आवश्यक असलेल्याच गोष्टींची खरेदी करतो आणि अनावश्यक गोष्टी खरेदी करणं टाळतो. मी वीकली मील प्लॅनिंग केल्यावर ते फ्रीजवर स्टिक करते आणि त्याचबरोबर एक छोटासा ब्लँक पेपर देखील स्टिक करते. आता इथे बघा, रविवारी ब्रेकफास्ट करत असताना बटर संपलंय, तर मी ते लगेचच ह्या ब्लँक पेपरवर लिहून ठेवते. अशा प्रकारे मला माझ्या प्रत्येक महिन्याची ग्रॉसरीची लिस्ट मिळते. ग्रॉसरी शॉपिंगला जाताना मला फक्त त्या लिस्टचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि सुपरमार्केटमध्ये ती लिस्ट बघून सामान घ्यायचे आहे. त्यामुळे मी आवश्यक असलेल्याच गोष्टी खरेदी करते आणि अनावश्यक खर्च टाळते. मील प्लॅनिंग करत असताना महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे आपण आणलेल्या भाज्या आणि फळांची योग्य साठवण. आपण आणलेल्या भाज्या आणि फळे योग्य प्रकारे नाही साठवली तर ती लवकर खराब होतात. जेव्हा तुम्ही भाजी, फळे घरी घेऊन येता तेव्हा लगेचच त्याची वर्गवारी करा. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायच्या भाज्या आणि फळे जसं की घेवडा, मटार, दोडका, फरसबी, काकडी, भोपळा
आणि बाहेर ठेवायच्या भाज्या म्हणजे कांदे, बटाटे आणि लसूण. फ्रीजमध्ये ठेवायच्या भाज्या शक्यतो साफ आणि धुवून ठेवा. पालेभाज्या आणि कढीपत्ता, कोथिंबीर मात्र धुवू नका. मील प्लॅनिंग करत असताना चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मील प्रेप. मील प्रेप हा एक विवादास्पद विषय आहे. याचं कारण असं की काही लोक मील प्रेपला प्राधान्य देतात, तर काही लोकांना मील प्रेप आवडत नाही. मी वीकली मील प्रेप करते. या मील प्रेप मध्ये मी दाण्याचं कूट बनवणे, चटण्या किंवा वाटण्यासाठी लागणारं खोबरं किसणे, भाज्या साफ करणे, आलं लसूण पेस्ट बनवणे, कडधान्यांना मोड आणणे, अंडी, डाळी किंवा कडधान्य उकडून ठेवणे, कोळंबी आणि मासे मॅरिनेट करून ठेवणे, अशा गोष्टी करते. उकडलेली डाळ किंवा कडधान्य मी 1 ते 2 दिवसातच बनवते. जसे इथे बघा, मी सोमवारी आहाराच्या यादीत सांबार लिहिले. त्यासाठी लागणारी डाळ मी थोडी जास्त उकडलेली आहे, कारण अर्ध्या डाळीचंच मी सांबार बनवणार आहे आणि उरलेली डाळ मी दुसऱ्या दिवशी डाळ पालक बनवण्यासाठी वापरणार आहे. डाळीबरोबरच मी राजमा देखील उकडून ठेवला आहे, म्हणजे मंगळवारी राजमा मसाला करता येईल. अशा प्रकारे मील प्रेप केल्यामुळे मी माझा किचनमध्ये खूप वेळ वाचवू शकते. काही लोक टोमॅटोची प्युरी किंवा कांदा टोमॅटो ग्रेव्ही करून फ्रीझरमध्ये ठेवतात. काही लोक 15 दिवसाचं मील प्रेप करतात, तर काही लोक महिन्याभराचं मील प्रेप करतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्याकडे असलेल्या वेळेनुसार मील प्रेप करा. पण मील प्रेपचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला किचनमध्ये भरपूर वेळ वाचतो. मील प्लॅनिंग करत असताना महत्वाची 5वी गोष्ट म्हणजे गिव्ह प्रेफरन्स टू वन पॉट मील. मील प्लॅनिंग करत असताना आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा वन पॉट मील बनवा. वन पॉट मील म्हणजे एकच पदार्थ ज्यात आपल्याला लागणारी सगळी पोषण तत्वे मिळतील आणि आपला वेळही वाचेल. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या, पुलाव, बिर्याणी किंवा सूप. मी वन पॉट मील शक्यतो रविवारी बनवते, कारण शुक्रवार आणि शनिवार आमचा वीकेंड असतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शाळा आणि ऑफिस यामुळे खूप घाई गडबड असते. वन पॉट मीलमुळे मी खूप कमी वेळात एक पौष्टिक आहार माझ्या कुटुंबाला देऊ शकते.
मील प्लॅनिंग करत असताना महत्त्वाची 6वी गोष्ट म्हणजे ऑकेजनल ट्रीट ऑन वीकेंड्स. मील प्लॅनिंग भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा नवीन रेसिपी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला रोजचं जेवण बोर नाही वाटणार. तसंच कधीतरी किचनला सुट्टी देऊन बाहेरून जेवण ऑर्डर करून ते तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा बाहेरचं खाणं फायनान्शियली परवडण्यापेक्षा ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण ऑकेजनल ट्रीट चालू शकतात. मील प्लॅनिंग करत असताना महत्त्वाची 7वी किंवा शेवटची गोष्ट म्हणजे रिफिल युअर ग्रॉसरी कंटेनर्स ऑन वीकेंड्स. बऱ्याचदा जेवण करताना असं लक्षात येतं की डाळ संपली आहे किंवा साखर संपली आहे, मसाला बॉक्समध्ये जिरंच नाही आहे. अशा वेळी आपला खूप वेळ वाया जातो. यावर उत्तम उपाय म्हणजे वीकेंडला या गोष्टी रिफिल करून ठेवणे. रिफिल करत असताना एक टिप लक्षात ठेवा. मी हे एका पॉडकास्टमध्ये पाहिलं होतं की नवीन प्लास्टिक पॅकेट कापत असताना ते पूर्ण नका कापू, कारण हे छोटे प्लास्टिकचे तुकडे रिसायकल होत नाहीत. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या मास्टर लिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिचा वापर करून तुम्ही तुमची मास्टर लिस्ट बनवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.